तुम्ही जी लोकशाहीची व्याख्या केली आहे त्यानुसार इतरांना वागावं लागतं. गेल्या 70 वर्षांमध्ये लोकशाहीची व्याख्या कशी केली मला आठवतं. 1999 मध्ये ज्यावेळेला लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तेव्हा शिवसेना भाजप युतीला काहीतरी 122 का अशा जागा मिळाल्या होत्या, बहुमताच्यापेक्षा कमी होत्या. आणि मग पवार वेगळे झालेले असले तरी त्यांनी काँग्रेसबरोबर साटलोटं केलं, अपक्ष सगळे एकत्र आले आणि भाजपला किंवा हिंदुत्ववाद्यांना सत्तेबाहेर बसवायचं म्हणून जे काय साटलोटं तयार झालं आणि जे सरकार तयार झालं होतं जे पुढे 15 वर्ष चाललं. तेव्हा सभापती म्हणून अरुण गुजरातींची निवड करण्यात आली होती आणि एका पत्रकार परिषदेत अरुण गुजरातींनी दिलेलं उत्तर ही आजची लोकशाही आहे. लोकशाहीची मूळ कल्पना बाजूला ठेवा. लोकशाहीची अरुण गुजरातींनी 99 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी जी कल्पना सांगितली त्यानुसार आजचं बरोबर चाललेलं आहे. ते म्हणाले होते आपल्या लोकशाहीमध्ये, लक्षात घ्या हे अरुण गुजरातींचं वाक्य माझं नाही, आपल्या लोकशाहीमध्ये 51 म्हणजे 100 असतात आणि 49 म्हणजे 0 असतात. मग त्या लोकशाहीनुसार खेळायचं असेल तर 51 जमवायचे, 49 उरतील त्यांना 0 करून टाकायचे. हे जर शरद पवारांनी केलं असेल आणि महाविकास आघाडी बनवली असेल तर महायुतीला 51 होणं आवश्यक होतं. तत्व बाजूला राहतात, आकड्यांची लोकशाही झाली. आमच्याकडे 51% आहेत, त्या लोकशाहीनुसार जायला पाहिजे ना, नाहीतर तुम्ही त्यांना हरवणार कसे. आणि एक गोष्ट असते मित्रांनो, चोर भामटे लफंगे असतात ना त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. तुम्हाला मी हे जावेद सिद्दीकी म्हणून माझा एक चित्रपटातला मुळात तो उर्दू स्कॉलर होता, पत्रकार होता. पुढे तो शतरंज के खिलाडीच्या निमित्ताने डायलॉग वगैरे लिहायला गेलं, तो सिनेमावाला होऊन बसला. त्याला मी विचारलं होतं की हे तुम्ही जे काय सिनेमात दाखवता याच्यात किती तथ्य आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण त्या ज्या पद्धतीत मांडलेल्या असतात तुम्हाला त्या पद्धतीत जावं लागतं, त्या पद्धतीत जावं लागतं. आणि त्यामुळे दिसायला खोटं वाटलं तरी ते इतकं भयंकर खरं असतं. मी व्यवहारता म्हणतो. तर त्यामुळे अशा रीतीने सरकार बनवणं आवश्यक होतं. आणि हे सगळं बहुमत असताना सुद्धा अजितदादांना फोडणं अगत्याचं होतं. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की त्यामागे फक्त बारामती पाडणं हे आवश्यक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो हे चांगलं का आहे. 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यावर जबाबदारी होती की भाजप हा पक्ष त्याच्यात सेटल करणं, परत सुसंघटित करणं आणि गुजरातचं राजकारण प्रस्थापित म्हणजे स्टेबल करणं, नियमित करणं, सुरळीत करणं. त्यावेळचे भाजपचे कोण नेते तुम्हाला आठवतात तरी? काशीराम राणा आठवतो कोणाला? शंकरसिंग बाघेला आठवतं कोणाला? केशुभाई पटेल आठवतं कोणाला? कोण नेते होते? आज गुजरातचा मुख्यमंत्री कोण यातल्या 5 लोकांना सांगता येणार नाही नाव, पण गुजरात स्मूथली चाललेलं आहे. गुजरात स्मूथली चाललेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, विकास करतोय, सगळं व्यवस्थित चाललंय. व्यक्ती केंद्री जे राजकारण होतं ते मोडून काढून समाज केंद्री राजकारण बनवण्याचा जो प्रयोग गुजरातमध्ये झालाय तो आवश्यक आहे. 3 राज्यांचे मुख्यमंत्री तडकाफडकी बदलले याचा आपल्याकडच्या विश्लेषकांना अर्थ लागलेला नाहीये. नेता महत्त्वाचा नाही, एक भूमिका, एक धोरण महत्त्वाचं आहे जे समाज केंद्री असलं पाहिजे. आणि त्याचा सगळ्यात यशस्वी एका दिवसात त्यांनी, तुम्हाला आठवत असेल 2022च्या निवडणुका झाल्या त्याच्या 1 वर्ष आधी जे सरकार बदलण्यात आलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत कोणीही पूर्वी मंत्री सुद्धा नव्हता. आणि ते भूपिंदर पटेल तो मुख्यमंत्री झाला, तो तर पहिल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेला आमदार होता. पण तरी गुजरातमध्ये परत निवडणुका जिंकल्या, काम व्यवस्थित चालू आहे. ते महाराष्ट्रात होणं आवश्यक आहे मित्रांनो.
नेपोलियनचं फार सुंदर वाक्य आहे की युद्धभूमी हा कंटिन्युअस केऑस असतो म्हणतो तो, अराजक असतं. त्यामध्ये आपल्या लोकांना शिस्तीच्या चाकोरीत ठेवून पलीकडच्यांवर जो नियंत्रण मिळवतो तो विजेता असतो. हा मोदी आहे मित्रांनो, हा मोदी आहे ज्याचं वर्णन नेपोलियनने करून ठेवले. नाही तर अराजक चालू आहे, कुठच्या तरी बेरजा करायच्या, आज एकत्र आले उद्या तिकडे गेले आणि त्याच्यावर जमणे. परत मग तुम्ही म्हणाल तो नितीश कुमार घ्या. तो नितीश कुमार हा इतका वेळ इकडे तिकडे करतोय, त्याची क्रेडिबिलिटी संपवण्यासाठी त्याला परत आणलंय, हे लक्षात घ्या. पलटूराम कोण आहे? नितीश कुमार. तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा निवडणुका संपल्या की मला घ्या की पदरात म्हणून रडणार आहेत, काळजी करू नका. इव्हन पवार सुद्धा, कारण हे सत्ता लोभी आहेत, त्यांना सत्तेसाठी ते वाटेल ते करू शकतात. तेव्हा त्यांना डिस्क्रेडिट केल्याशिवाय आपल्या देशामध्ये एक स्मूथ राजकारण येणार नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो की जनतेने हे खूप आधी ठरवलं होतं. भाजप अचानक नाही सत्तेत आलेलं. भाजप लोकांना चमत्कार मोदी वगैरे असं काही नाही आहे. हे मतदार ट्रायल एरर मेथडवर इथपर्यंत घेऊन आले. 64 साली नेहरू गेल्यानंतर एकूण 50 वर्षे गेली. काँग्रेस हटवायची आणि पर्यायी पक्ष आणायचा पर्यायी पक्ष नव्हता. भाजपवाल्यांनी संघाने प्रयत्न केले, पण एलिमिनेट करत करत हा शेवटचा पक्ष, याला आता बहुमतात आणायचा, याला पर्यायी काँग्रेस बनवायचं, हे मतदाराने ठरवलं होतं. आणि त्याची सगळं ट्रायल एरर मेथडवर 67 पहिल्यांदा मोठ्या आघाड्या झाल्या. 9 राज्यामध्ये काँग्रेसला आघाडी सरकारांनी हलवलं होतं. 77 4 पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष तयार झाला, परत तो फुटला. होत 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 करत कुठपर्यंत आलं बघा. 7 लोकसभा निवडणुकांनंतर सिंगल पार्टी मेजॉरिटी आली आणि 7 लोकसभा निवडणुकांमध्ये एका आघाडीला सुद्धा बहुमत मिळवता येत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर 2014 मोदींनी बहुमत मिळवलं. तर त्यामागे जेवढं मोदींचा करिश्मा आहे तितकी जनतेची इच्छाशक्ती होती. 14 नकारात्मक मतांवर मोदी पंतप्रधान झाले, 2019 सकारात्मक मतांवर झाले. आणि आज परिस्थिती काय आली आहे की मोदींना पंतप्रधान व्हायची हौस नाही आहे. तुमची आमची अगतिकता आणि गरज आहे की मोदी पंतप्रधान झालं पाहिजे. माणसाने किती राजकारण फिरवलं बघा. राजकारण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं आणलं याचं विश्लेषण व्हायला पाहिजे, ते होत नाहीये. आणि हे जे काय आटापेटा चाललंय ना, मला त्याच्यावर प्रयत्न चालू आहे. मी खरं पुस्तक लिहायचा विचार करतो की 1857 बंड आपलं मोडून काढलं गेलं. त्या 1857 नंतर एक रिअलायझेशन आलं की आता तोफा, तलवारी, बंदुका याच्यावर राजकारण हे होणार नाही. आणि 1857 नंतर जवळजवळ 28 वर्षांनी काँग्रेसची स्थापना झाली 1885. आणि बदल कसा झाला बघा की विचारांनी, भूमिकांनी, धोरणांनी ब्रिटिशांची टक्कर द्यायला लागेल. ते होत 1947 उजाडलं. 1947 हा 1857 ते 1947 हा जो एक टप्पा आहे, त्याच्या पुढे बघायचं असेल तर हे नेहरूवियन लोकशाही स्वातंत्र्योत्तर काळातलं हे एक युग आहे. ह्याचा शेवटचा टप्पा नरेंद्र मोदी आणि भाजप आहे. तेव्हा मोदींना हरवणं हे किंवा भाजपला आज हरवणं हे अशक्य आहे. कितीही कारण कोणीही प्रयत्न करावेत ते होणार नाही. त्याच्यासाठी नवं काठ टाकून उभं राहावं लागेल राजकारणाला. नाही तोपर्यंत भाजपवर राहणार आहे. मोदी कदाचित बाजूला होतील नसतील, पण पुढची 30-35 वर्ष सगळं राजकारण भाजप सत्तेत असो किंवा भाजप सत्तेत नसो, भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या भोवती राजकारण फिरणार आहे. हा मोदींनी केलेला सगळ्यात बदल आहे. आणि त्याचं जर विश्लेषण झालं नाही
तर त्याला पर्याय उभं करणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे.